अनुसरे तो अमर झाला. काऊ कोणी केलं अनुसरण? अनुसरण संतांनी केलं. काय अमरपद मिळालं त्यांना? 3 प्रमाण सरळ सांगतो पुढे चलतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी 2. आणि गेले योगीराज अनादी जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. याला म्हणतात अनुसरे तो अमर झाला. संत अनुसरणानं अमर झाले. परिणाम अंतरला संसारा. इथं संसार या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. याचं अंतर वाढलं म्हणजे समजावं आपला परमार्थ सफल व्हायला लागला. याची आठवण आपल्याला परमार्थिक साधनेत येऊ नये, कधीही येऊ नये. ती येण्याकरता अनेक प्रयत्न केले, ती जाण्याकरता अनेक प्रयत्न केले, पण त्या हा देह मनुष्याला सहकार्य करत नाही. तुकोबारे म्हटले देवा होत नाही रे. हाच सगळ्यात मोठी अडचण बनतोय परमार्थ करायला. न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य कर्याळवन, माझा अभिमान असो द्यावा. किती प्रयत्न करतोय देवा, पण आमच्याकडून होत नाही. काय महाराजांनी सहन केलं असेल आयुष्यात देव जाणे बाबा. आपण सगळे वारकरी परंपरेत काम करणारी माणसं आहोत. आपण जर थोडंसं तपासलं आपल्या घरातलं अनुसरण तर आपल्या लक्षात येईल काय चाललंय, काही नाही जगात. तुकोबारांनी काय स्वीकारलं, ज्ञानोबारांनी काय स्वीकारलं. प्रयत्नाची पराकाष्ठा करून मिळवलेलं वैभव आज पूर्णतेला नेण्याचं केवळ माध्यम तुमच्या माझ्याजवळ आलेलं आहे. करतात आपली पोरं. तुम्ही तुमच्या माझ्या बछड्यांकडे एकदा घरी नजर घाला. मी माझ्या पोराचं उदाहरण रोज सांगतोय, रोज. आता इथं संख्या जास्त आहे कीर्तनकारची, म्हणून तुम्हालाही माहीत पडावं. मला 7 वर्षाचा मुलगा आहे बाबा. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे. हुशार आहे प्रचंड.